नुकत्याच झालेल्या UPSCच्या निकालामध्ये आमच्या विदर्भातील अकोला जिल्ह्यातली पातूर येथील रेणुका अतिशय विपरीत परिस्थितीमधून UPSCची परीक्षा पास झालेली आहे. आज आम्ही जेव्हा तिचं अभिनंदन करायला पातूरला आलो तेव्हा चौकात तिचे पोस्टर लागलेले आहे, तिची मिरवणूक निघाली आणि ती ट्रॅव्हल्समधून उतरल्यापासून तर आत्तापर्यंत तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची रेघ लागलेली आहे. आणि रेणुकाने कशी तयारी केली, तिनं कशा परिस्थितीची झुंज दिली, यासाठी आपण तिचे मनोगत जाणून घेऊया. रेणुका. नमस्कार सगळ्यांना. मी कुमारी रेणुका दिनेश केकन. मी UPSCची तयारी ही नेमकी 2023 पासून करते आणि 2023 पासून म्हणजे 3 वर्षापासून सलग मी UPSCची तयारी करत आहे. माझे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरिफनगर येथे झालं होतं. 5वी ते 12वी मध्ये मी तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथून केलं. त्यानंतर 12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझा प्रवेश मला मिळाला आणि 2022 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्यानंतर मी दीपस्तंभमध्ये प्रवेश घेतला. तिथे एंट्रन्स एक्झाम पास होऊन मी यजुर्वेंद्र महाजन सर ज्या संस्थेचे फाउंडर आहेत त्यांच्या दीपस्तंभ परिवारामध्ये मी सहभागी झाले. आणि तिथे गेल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की स्पर्धा परीक्षा ही जसं की आपण आतापर्यंत जेवढं कठीण समजत होतो तिथे जाऊन मला खूप असा सहारा मिळाला, खूप जास्त अमूल्य असं मार्गदर्शन मिळालं. वेगवेगळ्या मेंटर काउन्सिलिंग बरोबर माझी ओळख झाली, त्यामुळं मला हे यश प्राप्त झालं. या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा, माझ्या आजीचा, बहिणींचा खूप मोठा आणि तसेच नातेवाईक, मित्रपरिवार आणि सगळे मेंटर काउन्सिलर यांचा खूप मोठा वाटा आहे. थँक्यू. धन्यवाद रेणुका. तू जे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी मी नरेशचंद्र काठोडे, संचालक मिशन IAS, आमच्याबरोबर मिशन IASचे अकोला जिल्ह्याचे समन्वयक श्री रुपेश राठी आणि आमचे गोसेवक हे आम्ही सर्वजण आलो. तर आम्हाला खूपच आनंद झाला. उद्या तुझ्या नागरिक सत्कार आहे असं कळलं, त्याला पण येण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या सर्वांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.